आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे। राज्यभर या घटनेचे पडसाद उमटत असून या घटनेचा निषेध करत आज शिवसेना शिंदे गटाकडून मोर्चा काढून सरकारकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यात कुख्यात गुंड वाल्मिक कराडने अनेक निष्पाप नागरिकांसह ग्रामसेवक, सरपंच आणि लोकप्रतिनिधींवर दहशतीचं राज्य निर्माण केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं या अमानुष प्रवृत्तीचा कळस गाठलाय। या हत्येच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कर्जत इथे मोर्चा काढत वाल्मिक कराडला भर चौकात फाशी द्या अशी जोरदार मागणी केली। शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख सुदाम पवाळी, तालुका संघटक शिवराम बदे, विभाग प्रमुख शिवाजी देशमुख, जिल्हा संघटक संभाजी जगताप, विभाग प्रमुख रत्नाकर बडेकर, विलास मोडक, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, रवींद्र शिर्के, सरपंच नाथा आगज, मानसी कदम आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते। फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीही मागणी शिवसैनिकांनी केली आहे। जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना मोकळीक मिळाली तर भविष्यात आणखी न्यायप्रिय नागरिकांचे बळी जातील असा इशाराही यावेळी देण्यात आला। शिवसेना आणि संपूर्ण शिवसैनिक संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असून न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असं यावेळी जाहीर करण्यात आलं।